अंतिम सामन्याचा उत्कृष्ट गोलंदाजाला 2500 रुपये कॅश प्राइज द्यायचे आणि त्याचा मान जातोय श्रेया 11 संघाचा स्वतः संघ मालक प्रकाश शिंदे. प्रकाश शिंदे सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूस टी शर्ट दाऊद शेख आणि मेडल समीर शेख यांच्याकडनं प्राप्त झालं होतं. मी विनंती करेन दीपक गुरव, दाऊद शेख आणि समीर शेख या तिघांनाही आपण स्टेजवरती यायचंय. दीपक गुरव, दाऊद शेख, आमिर शेख, समीर शेख. चषक, टी शर्ट आणि मेडल आणि हा मान जातोय मानगेकर संघाचा महेश नागम. फायनलच्या सामन्याचा सामनावीर महेश नागम. चषक, त्यानंतरचं प्राइज आहे सर्वाधिक विकेट. म्हणजे आपण या संपूर्ण प्रभारवली खेळणूक प्रीमियर लीग मध्ये जो सर्वात जास्त विकेट घेईल अशा गोलंदाजाला पर्पल कॅप देणार आहोत, ज्यानं त्याच्या डोक्यावरती घालायचे. पर्पल कॅप जमा करायचे. पर्पल कॅप आपल्याला प्राप्त झाली होती सिद्धांत संतोष शिंदे. मी सिद्धांत शिंदेला विनंती करतो स्टेज समोर या. त्यानंतर सर्वाधिक विकेटसाठी चषक नितीन कदम, शिवशंभू क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन कदम यांच्याकडनं. तसेच शूज प्राप्त झालेत आपल्या आदर्श विद्यालय प्रभानवल्लीचे कर्मचारी दत्तप्रसाद चव्हाण याच्याकडनं आणि त्याला मेडल प्राप्त झाले समीर शेख याच्याकडनं. ही चारही बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन सिद्धांत शिंदे, नितीन कदम, दत्तप्रसाद चव्हाण आणि समीर शेख यांना की आपण तो प्रदान करण्यासाठी स्टेजवरती यायचंय. आणि या संपूर्ण प्रभानवली खेळणूक प्रीमियर लीगचा पर्पल कॅप चा मानकरी ठरतोय मानगेकर शूटर संघाचा सोहन प्रभुलकर. सर्वाधिक 8 विकेट सोहन प्रभुलकर. सॉरी, ऑरेंज कॅप दिली होती, चषक दिलं होतं. शूज दत्तप्रसाद चव्हाण. मी विनंती करतो दत्तप्रसाद चव्हाण याला की पर्पल कॅप ऑफ द पीकेपीएल चा सन्मान सोहन प्रभुलकर यासाठी. दत्तप्रसाद चव्हाण आपल्याकडनं जे शूज प्राप्त झाले ते त्याला सन्मानित करायचे. दत्तप्रसाद चव्हाण याच्याकडनं शूज प्राप्त झाले होते सोहन प्रभुलकर याला या प्रभानवली खेळणूक प्रीमियर लीगचा पर्पल कॅप ऑफ द पीकेपीएल सोहन प्रभुलकर चव्हाण टाळ्यांच्या स्वागत करायचं. त्यानंतर सर्वाधिक धावा जो फलंदाज जमा करेल त्याला आपल्या कमिटीच्या वतीने किंवा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी जो होईल त्याला ऑरेंज कॅप देण्यात येणार आहे. सिद्धांत शिंदे याच्याकडनं चषक नितीन कदम, शूज आमिर फकीर याच्याकडून, टी शर्ट दाऊद शेख याच्याकडनं आणि मेडल समीर शेख याच्याकडनं. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरतोय ऑरेंज कॅपचा मानकरी ऑरेंज कॅप ऑफ द पीकेपीएल मानगेकर शूटर संघाचा महेश नागम. महेश नागम
मानगेकर स्टुडंट संघाचा महेश नागम ऑरेंज कॅप ऑफ द पीकेपीएल. मी विनंती करेन आणि उमेश बैडे यांना. गुरव कॅमेरा त्यानंतरचं पारितोषिक आहे एमर्जिंग प्लेअर ऑफ द पीकेपीएल. म्हणजे जो खेळाडू नवोदित आहे, ज्यांना आजपर्यंत कोणत्याही मोठ्या टुर्नामेंटमध्ये नाव कमावलं नव्हतं, गावाच्या समोर आला नव्हता, परंतु या प्रभानवल्ली खोळणीको प्रीमियर लीग मध्ये ज्याने चमकदार कामगिरी केली, यासाठी प्राइज ठेवण्यात आलं होतं एमर्जिंग प्लेअर ऑफ द पीकेपीएल. आणि ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाली होती अल्तमश मुजावर याच्याकडनं, टी शर्ट दाऊद शेख आणि मेडल समीर शेख यांच्याकडनं. आणि एमर्जिंग प्लेअर ऑफ द पीकेपीएलचा मानकरी ठरतोय मानगेकर शूटर संघाचा सोहन पवार, लेफ्ट हँड गोलंदाज सोहन पवार. अल्तमश मुजावर यांच्याकडनं चषक, शूज आलेत कुंभारवाडीतील सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर यांच्याकडनं, टी शर्ट अजय भुजबळराव यांच्याकडनं, मेडल समीर शेख यांच्याकडनं. अजय भुजबळराव यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. अजय भुजबळराव. अल्तमश मुजावर यांचे बंधू मोहम्मद मुजावर यांना विनंती करतो आपण चषक, टी शर्ट साठी अजय भुजबळराव, शूज साठी महेश गिरकर यांच्या मार्फत जर कोणी उपस्थित असेल, रोहित गिरकर.
स्टेजवरती यायचंय. विश्वनाथ मित्तर उपस्थित असाल स्टेजवरती या. किशोर मेहतर उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत लगातार 3 चेंडूवर 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजास 500 रुपये आणि क्षेत्र 3 विकेटसाठी चषक आलाय. शुभम शुभम त्यानंतर त्यानंतरचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी या संपूर्ण पीकेपीएल मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजास आपल्याला फॅन प्राप्त झालाय आसिफ मालदार यांच्याकडनं. त्याचबरोबर चषक अक्षय गावखडकर अमोल गुरव यांच्याकडून, टी शर्ट अजय भुजबळराव यांच्याकडनं, मेडल समीर शेख यांच्याकडनं, शूज शरद कांबळे सोहन प्रभुलकर यांच्याकडून. ही प्राइज आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजसाठी प्राप्त झाली होती. मी विनंती करेन ज्यांनी प्राइज दिले त्यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल आपण स्टेज समोर या. आसिफ मालदार ज्यांच्याकडे फॅन प्राप्त झाला, चषक अक्षय गावखडकर अमोल गुरव यांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. मी ज्यांची नाव घेतोय खूप खरंच वेळ झालेला आहे, आपण लवकर लवकर या. फॅन आसिफ मालदार, चषक अक्षय गावखडकर अमोल गुरव, टी शर्ट अजय भुजबळराव, मेडल समीर शेख आणि शूज शरद कांबळे सोहन प्रभुलकर यांच्याकडनं प्राप्त झाले होते. आणि या संपूर्ण पीकेपीएलचा उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय श्रेया 11 संघाचा प्रकाश शिंदे. श्रेया 11 संघाचा प्रकाश शिंदे फॅन ट्रॉफी शूज टी शर्ट आणि मेडल त्यांना सन्मान. महेश नागम याचा विकेट काढला प्रकाश
शिंदे याने जर महेश नागम याचा विकेट काढला तर शुभम शिंदे याच्याकडून कॅश प्राइज 3000 रुपये प्राप्त झाले होते आणि शुभम शिंदेला विनंती करतो प्रकाश शिंदे याला 3000 रुपये कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. रोख रक्कम 3000 रुपये महेश नागम याचा विकेट काढल्याच्या बदल्यात त्यांना मिळतात. त्यानंतरचा सन्मान उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण पीकेपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला कूलर प्राप्त झालाय. आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौ विद्या विश्राम गावखडकर यांच्याकडून चषक आशफाक शेख यांच्याकडून बॅट प्राप्त झाले. प्रीतम जाधव यांच्याकडून टी शर्ट अजय भुजबळराव आणि मेडल समीर शेख यांच्याकडून. मी सर्व देणगीदात्यांना विचारमंचावरती आमंत्रित करतो की तुमच्या हस्तेच या सर्व खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. कूलर प्राप्त झाला होता विद्या विश्राम गावखडकर प्रभानवल्लीच्या सरपंच. चषक आशफाक शेख यांच्याकडून, बॅट प्रीतम जाधव याच्याकडून, टी शर्ट अजय भुजबळराव आणि मेडल समीर शेख याच्याकडून. सरपंच मॅडम आपल्याला विनंती करतो आपण समोर या. त्यानंतर आशफाक शेख यांना सुद्धा विनंती करतो, आपल्याकडनं ट्रॉफी प्राप्त झाली होती. त्याच्यानंतर प्रीतम जाधव उपस्थित नाहीयेत. टी शर्ट अजय भुजबळराव, मेडल समीर शेख आणि या संपूर्ण पीकेपीएल 2024चा उत्कृष्ट फलंदाजाचा सन्मान, उत्कृष्ट फलंदाजाचा मान जातोय. आशफाक शेख यांना विनंती करतो आपण स्टेज समोर या. आपल्याकडनं या स्पर्धेची उत्कृष्ट फलंदाजी आशफाक शेख कुठे? ओके. कूलर, चषक, बॅट, टी शर्ट आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात येते. पीकेपीएल 2024चा उत्कृष्ट फलंदाज वेद पाटील संघाचा अण्णा पालांडे, विवेक पालांडे. वेद पाटील संघाचा फलंदाज अण्णा पालांडे, विवेक पालांडे. अण्णा पालांडे यांच्या सौ सुद्धा त्यांची मॅच बघण्यासाठी खास मुंबईवरून आले. वहिनींना सुद्धा विनंती करतो अण्णा पालांडे याचा ट्रॉफीचा आपण स्वीकार करायचा आहे. पीकेपीएल 2024चा उत्कृष्ट फलंदाज अण्णा पालांडे. धन्यवाद अण्णा. कूलर, चषक, बॅट आणि टी शर्टचा मानकरी उत्कृष्ट फलंदाज अण्णा पालांडे. यानंतर ओके, कूलर उचलून द्या. ज्याने आणलं त्यानेच द्या. अखेश गावखडकर. सत्यवान घे ना, बाजूला घे. उत्कृष्ट फलंदाज पीकेपीएल 2024चा विवेक उर्फ अण्णा पालांडे. त्यानंतरचा सन्मान या संपूर्ण पीकेपीएल 2024 मालिकावीरचा मानकरी. या संपूर्ण वर्षभर ज्या प्राइज कडे या 140 खेळाडू आणि प्रभानवल्ली खोर्णिंको गावातील सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष वेधून होतं. पीकेपीएल 2024चा मालिकावीर कोण ठरणार? या पीकेपीएल 2024 ची सायकल कोणाला मिळणार? मालिकावीरसाठी सायकल प्राप्त झाली होती मोहम्मद अली शेरखान. मोहम्मद अली शेरखान यांना विनंती करतो. मोहम्मद अली शेरखान यांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. चषक प्राप्त झाला होता शुभम शिंदे, प्रसाद शिंदे. दोन्ही बंधूंना विनंती करतो आपण स्टेज समोर या. टी शर्ट प्राप्त झाला अजय भुजबळराव याच्याकडनं आणि मेडल समीर उस्मान शेख यांच्याकडून. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. पीकेपीएल 2024 ची मालिकावीरची सर्व बक्षिसे अर्पण करण्यासाठी आपल्या समोर सोहेल 2 मिनिटं सोहेल. पीकेपीएल 2024 चा मालिकावीर कोण ठरणार?
पीकेपीएल 2024 ची सायकल कोणाला मिळणार आणि पाहूया सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कोण असेल मालिकावीर आणि पीकेपीएल 2024 चा मालिकावीरचा सन्मान जातोय मानगेकर शूटर संघाचा अष्टपैलू खेळाडू महेश नागम देणगीदात्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद त्यानंतर वैयक्तिक आता वैयक्तिक पारितोषिकाचं वितरण झालेलं आहे महेश नागम मी विनंती करतो बाकीच्या कार्यक्रमासाठी जॉईन व्हा त्याच्यानंतर फोटोशूट करा आपला संपूर्ण कार्यक्रम हा युट्यूब लाईव्ह होतोय आपले मुंबईला असलेले सहकारी गाव आपल्या देशाच्या बाहेर असलेले सहकारी सुद्धा कार्यक्रम बघतायत मी विनंती करतो समोर जे आहेत त्यांनी बाजूला व्हा त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण झाल्यानंतर मी आमंत्रित करेन या संपूर्ण स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाली होती धोंडजेवा क्रिकेट संघ कुंभारवाडी यांच्याकडून मी धोंडजेवा क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असेल त्याला विनंती करतो आपण स्टेज समोर या त्याचबरोबर आपल्या प्रभानवल्ली गावचे पोलीस पाटील बनखोर गावच्या पोलीस पाटील आणि खोर्णिनको गावचे पोलीस पाटील या तिघांनाही विनंती करतो या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतो आपण स्टेज समोर यायचंय आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि ही सर्व मेडल्स चतुर्थ क्रमांकाच्या सर्व खेळाडूंसाठी मेडल्स प्राप्त झाली होती आपल्याला अजय भुजबळराव यांच्याकडनं मी स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो एक एक मेडल्स आपल्या हातात घ्या आणि येणाऱ्या सर्व खेळाडूंना मेडल्स प्रदान करायचंय निलेश 2 मिनिटं मेडल्स पहिले घेऊ दे गार्गी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी एका लाईनीने स्टेजवरती यायचंय
मी विनंती करतो संघमालक रमेश गुरव यांना सर्व आपल्या खेळाडूंचे मेडल्स आपणच कलेक्ट करायचे आहेत. बराच वेळ झालेला आहे. संघमालक आणि कर्णधार सत्यानप्रीत आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पीकेपीएल 2024 चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय गार्गी चॅलेंजर. त्याला सन्मानित करतायत त्याचबरोबर आपल्या स्टेजवरती मान्यवर म्हणून उपस्थित असलेले आपल्या तंटामुक्तीचे अध्यक्ष साडविलकर साहेब, त्याचबरोबर संतोष गुरव गावकर, माजी पोलीस निरीक्षक अनंत पालंडे यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा स्टेज समोर या. चतुर्थ अनंत चव्हाण सॉरी चषक अक्षय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी मेडल सुद्धा दे त्यांच्या हातात. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय पीकेपीएल 2023 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी प्रभानवल्ली गावचे माजी सरपंच प्रकाश राजाराम पालांडे यांचा संघ वेद फायटर्स. सगळ्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे वेद फायटर्स संघाचं. तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ वेद फायटर्स. संघ मालक स्वतः प्रकाश राजाराम पालांडे स्टेजवरती उपस्थित आहेत. एक कॅमेऱ्याच्या समोरून सगळ्यांना साईड लावायचं. कॅमेऱ्याच्या समोरून तृतीय क्रमांकाचा मानकरी वेद फायटर्स प्रकाश राजाराम पालांडे यांचा हा संघ. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये माननीय श्री राजनजी साळवी आमदार राजापूर विधानसभा मतदारक्षेत्र. त्याचबरोबर चषक प्राप्त झालं होतं प्रभानवली बौद्धजन मंडळाचे सहसचिव यशवंत भालचंद्र प्रफुलकर यांच्याकडून मेडल्स वैभव जोळे किशोर मेहतर. त्यांनी मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेज समोर यायचं. त्यांना जॉईन करतील आमच्या स्टेजवरती उपस्थित असलेले आपल्या प्रभानवल्ली ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र गुरव, त्याचबरोबर ते देवेंद्र गुरव यांना विनंती करतो. कॅश प्राइज रोख रक्कम 15,000 रुपये जितेंद्र अनंत प्रीत यांना सुद्धा मी विनंती करतो आपण स्टेज समोर यायचे. रोख रक्कम 15,000 रुपये चषक आणि मेडल्स सन्मानित करतील या पीकेपीएल 2000 चा उपविजेता संघ. मी विनंती करतो फोटोशूट नंतर करा. कॅप्टन एक आला, बाकीचे खेळाडू खाली या, खाली स्टेजच्या समोर. संघमालक प्रकाश शिंदे आणि कर्णधार समीर भरत गुरव यांना विनंती करतो बाकीच्या खेळाडूंनी स्टेजच्या समोर उभं राहायचं. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्रेया 11 प्रकाश सूर्यकांत शिंदे यांचा संघ. द्वितीय क्रमांक चषक यशवंत भालचंद्र प्रफुलकर, कॅश प्राइज 15,000 आमदार राजनजी साळवी, मेडल्स वैभव जोळे किशोर मेहतर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर सर्वांना उत्सुकता लागली आहे. सर्वांना या स्पर्धेचा रिझल्ट माहितीच आहे, परंतु वर्षभर ज्या गोष्टीची उत्सुकता होती
सर्वात पहिल्यांदा प्रभानवल्ली खोर्णिनको प्रीमियर लीगची ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार, कोणता संघ असणार, कोण संघ मालक असणार आणि आयसीसी वर्ल्ड कपची ट्रॉफी कोणाला मिळणार। 20,000 रोख रक्कम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, रत्नसिंधू प्रकल्पाचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्याकडनं प्राप्त झालं होतं। चषक मंगेश शांताराम कदम वनखोरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आणि मेडल्स वैभव जुळे, किशोर मेहतर। मी दादा पत्की यांना विनंती करेन अध्यक्ष आरिफ मालदार यांना सुद्धा विनंती करतो, आपण सर्वांनी स्टेज समोर या। लाईटचा प्रॉब्लेम आहे, सर्व खेळाडूंनी येऊ नका, आपल्या चेहऱ्यासमोर लाईट येते। मी विनंती करतोय, जो संघ प्रथम क्रमांक प्राप्त झालाय त्या संघाचे संघ मालक आणि कर्णधार हे दोनच स्टेज वरती असतील। बाकीच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर राहून आपलं सेलिब्रेशन करायचे। आणि पीकेपीएल 2024 चा विजेता संघ, वर्षभर ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती, प्रभानवल्ली खोर्णिनको प्रीमियर लीगचा पहिला विजेता कोण ठरणार, आयसीसी वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली ट्रॉफी कोणाच्या घरात जाणार, कोणाच्या हातात जाणार आणि त्याचा मानकरी ठरतोय मानगेकर शूटर्स। दिवंगत अनंत रामचंद्र मानगेकर यांच्या स्मरणार्थ अक्षय रामचंद्र मानगेकर यांचा संघ, संघ मालक अक्षय अनंत मानगेकर आणि संघ मानगेकर शूटर्स। ट्रॉफी उचलून कर्णधार आणि संघ मालकाच्या हातात द्यायचे। संघ मालक अक्षय मानगेकर, कर्णधार दिनेश नागम। ट्रॉफी उचलून द्या। उपसरपंच, सरपंच दादा पत्की यांना विनंती करू। आणि पीकेपीएल 2024 चा मानकरी मानगेकर शूटर्स। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, सर्व गावकऱ्यांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि आम्हाला ज्याने मदत केली, ज्यांनी सडे हस्ते मदत केली, पैशाच्या स्वरूपात असेल, वस्तूच्या स्वरूपात असेल आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असेल, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। आणि इथे उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो। आणि आजचा कार्यक्रम आमच्या प्रभानवल्ली यंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष यांच्या वतीनं संपन्न झाला। आपण इथे यशस्वी केली, यामागे प्रभानवल्ली आणि खोर्णिनकोतील ग्रामस्थांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे। फक्त आमच्या या आयोजकांमुळे ही स्पर्धा झालेली नसून तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही स्पर्धा पार पडलेली आहे। तर पुन्हा एकदा घोषणा देऊया आणि स्पर्धा समाप्त करूया। प्रभानवल्ली खोर्णिनको गावाचा, प्रभानवल्ली खोर्णिनको गावाचा, प्रभानवल्ली खोर्णिनको गावाचा। धन्यवाद। प्रभानवल्ली खोर्णिनको यंग स्पोर्ट्सच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। अशाच सहकार्य आपल्याला वेळोवेळी मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।